शंकरजी कोंडे साहेबांनी पारितोषिक लावलंय. प्रत्येक कॅच साठी 200 रुपयाचं रोख प्राइज राहील. मनीष कोंडे याची सूचना तुम्ही घ्यावी. आशाने संघाचा 12 पण रमेशजी भांडिलकर सर स्टेजवर स्थान पुन्हा. तर दामस संघाचे टी शर्ट मुले 2 रनची पॅनल्टी राहील. दोन रनची पॅनल्टी राहील. बांडिलकर साहेब या लवकर. रमेश बांडिलकर कुठे असाल तर तुम्ही स्टेजवरती या. रमेशजी बांडिलकर साहेब. रायगडचा बुलंद आवाज मुक्पी वावाची आणबान शान. तर सागरजी कोंडे यांनी स्टेजवर या. सागर कोंडे यांनी स्टेजवरती या. त्याचा एक बिग फाईट आशाने वर्सेस दामत. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. गोलंदाजी मार्कवरती आलाय 7. भन्नाट गोलंदाजी गेली होती मागील मॅच मध्ये. ओमकारनी सुद्धा भन्नाट बॅटिंग केली होती पहिल्या मॅचला. पहिला चेंडू आंबिवली एंड करून 7. भन्नाट 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 वेगेत टाकले. पहिला चेंडू पहिला चेंडू भन्नाट वेगेने टाकला. दुसरा चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती प्रतिगार षटकार. ओमकारच्या बॅटमधून आलेला षटकार. 6 धावेने खाते ओपन केलंय आशाने संघाचे. अशी जर बॅटिंग चालू राहिली तर धावसंख्या जास्त उभी करू शकते आशाने संघ. तिसरा चेंडूवरती चौकार. अजून एक चौकार. 3 चेंडू 10 धावा. ओमकारच्या बॅट मधून 2 मोठे फटके आलेत. ओळखावे लागेल. 7 ला ओळखावे लागेल. कॅचची शक्यता
सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वरती. अद्यापवरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त होऊन 12 धावसंख्या झालेली आहे. दोन फटके मोठे मारले त्याच्यानंतर साधने ओळखलं आपल्याला गोलंदाजी कशी करावी लागेल. भन्नाट वेगेत टाकलेला बॉल, पण पंचांचा निर्णय वाईट चेंडू. पंचांवरती दबाव नका टाकू. अंपरचा निर्णय अंतिम आहे. 7 पंचांचा निर्णय अंतिम राहील. त्रिफलाची आहेत. ओमकारला ओळखला. विकेट. एक बाद 13. विवेक आशाने संघाचा अष्टपैलू खेळाडू विवेक ठाणगे लेफ्ट हॅम बॅट्समन आहे. शंकरजी कोंडे आणि संदेशजी मोरे साहेब ग्राउंडची पाहणी करायला गेलेत. कोण कुठे काय कसं काय आहे ते बघायला गेले. हालचाल शेवटचा चेंडू असेल हा. ऑन राईजने आपण पाहू शकाल थोडं कुंभखुर्रम यांना मात्र थोडी चुकी गेली आहे. ऑन राईजचा ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु एक सिंगल मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते 14 वरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय इथे मात्र संपुष्टात आलं आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 14च्या घरामध्ये आपण पाहतोय. एक विकेट जरी महत्त्वाचा गेला असेल तरी पण 14 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. आपण पाहू शकाल स्वतःचे स्पर्धा जो हनुमान क्रिकेट संघ भुतिवली आणि प्रामुख्याचा खेळाडू आहे सुरेशजी कोंडे आणि तो मात्र आज घरी बसून ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. थोडंसं नाराजी देखील असेल मनामध्ये, कारण की सुरेशसारखा इथे व्यक्ती नाही आज तो घरी बसून ही स्पर्धा पाहतोय. त्याचं देखील घरी बसून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्याचं देखील मनापासून मनस्वी आभार आणि सहर्षमय स्वागत करू आपण त्याचं देखील. असो उद्यापासून सुरेशशी कोंडे आपला पाहायला मिळतील आपल्या समवेत. गोलंदाजी मार्कवर अफझल आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलाय अफझल. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये ऑन साईडला फटका दर्जेदार आहे. ही त्या बबलूच्या डोक्यावरती मस्तक पे दस्तक देत चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. ऑन द राईजने ही ते मात्र टेक ऑफ होत असताना लंगनच्या डोक्यावरून ठोकलाय. इथं चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं 19 धावा 18 धाबा धाव फलकावरती 18 धाबा धाव फलकावरती पाहतो आपण. इथं देखील बॅटशिल्डिंग घेतली होती उबेग यांची आणि ही ते मात्र साधने मात्र केलेली चुकी. आता जीवनदान मिळालंय. जीवनदान जसं जीवनदान मिळाल्यानंतर असं म्हणतात ना की आगीत तेल ओकण्यासारखी बॅटिंग आणि जखमेवरती मीठ सोडण्यासारखी बॅटिंग आता करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. ब्लॅक स्क्रीनच्या मागे पाहू शकाल आपण शंकरजी कोंडे
पडद्याच्या आड लपून मात्र आपण पाहतो हिरो बनण्याचं काम त्यांचं राहिलंय. इतर गेल गुडघे टेकून बैठक शॉट लागवायचा होता, रिबसाठी आमचा प्रयत्न झाला होता, पण तो पंचांनी सांगितलं लेग बाईची एक सिंगल ॲड. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 वरती. शंकर कोंडे यांच्या समवेत मात्र त्यांचे परम मित्र आपण पाहतोय संदेशजी मोरे देखील आता तयार झाले. त्यांच्या मागे बघू शकाल आपण बॅक स्क्रीन आहे, त्यांच्या मागे उभे राहिलेत. पण त्यांना मी एक निश्चित सांगेल की तुम्ही ब्लॅक पडद्याच्या मागे नका राहू, तुम्ही समोर या, कारण की तुमचं जे रूप आहे ना ते समोरच्यांना दिसणं गरजेचं आहे. हा देखील स्लॅट मध्ये फटका फसलाय. कुरमभाई तिथे तयार आहेत, कोणती चुकी करणार नाहीये. वेल जज, वेल फिनिश. इथे मात्र फलंदाज अतुल हॅज टू द पाठ. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 19 या धावसंख्येवरती. इथे देखील पाहू शकाल आपण थोडंसं दिशाहीन करण्याचा प्रयत्न गोलंदाज अफझल यांना, परंतु इथे आला चेंडू निर्धाव. अक्षय आपण पाहतो, अक्षय कर्णूक मात्र आलेत. 3 षटकांची मॅच, पहिलं पॉवर प्ले नंतर रेग्युलर षटक आपण पाहतोय. इथे देखील टपकरला चेंडू, हुकचा फटका, आणि या हुकच्या फटक्यावरती धावसंख्या देखील तेवढीच मिळेल, जाऊन पोहोचली आहे तब्बल चौकाराच्या मदतीने. धावसंख्या 4 अंकाने फ्लाय होतीये, जाऊन पोहोचेल 23 वरती. पाहू शकाल मंचावरती विराजमान असणारे पाहुणे, त्याचबरोबर केबलजी मोरे असतील, त्याचबरोबर गणेशजी कोंडे, ओमकारजी मोरे, संदेश मोरे, त्याचबरोबरीने शंकरजी कोंडे असतील, त्याचबरोबरीने संदीपजी कोंडे असतील, मनीषजी कोंडे असेल, त्याचबरोबर सर्व शिलेदार आपण पाहतोय. मेन प्रामुख्याची भूमिका म्हटली ना तर शंकर कोंडे यांची. सकाळी बेचारा रात्री झोपला पण नसेल, सकाळी उठून पुन्हा एकदा ट्रॉफी आणसपर्यंत सर्व ग्राउंडचा आराखडा पूर्ण करण्याचा प्रयत्न, म्हणजे प्रामुख्याचा लिडिंग फ्रॉम द फ्रंट समोरून नेतृत्व करणारा शंकर कोंडे आपण पाहतोय. मैदानाच्या चारही बाजूने फेरफटका मारत असताना, आणि त्यांचे साथीदार आपण पाहतोय नेहमी हाताला हात धरून चालणारे संदेशजी मोरे पाहतोय आपण त्यांच्या समवेत. अतिशय दर्जेदार आयोजन पाहतोय आपण शंकरजी कोंडे यांच्या माध्यमातून. एक देखणं आयोजन आपण पाहतोय आंबेडकरांच्या मैदानावरती. आडव्या बॅटतून परफ्यूम डिलिव्हरी, डान्सिंग डाऊन खेळायचं होतं, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज आपण पाहतोय मुस्तगिन मात्र हा चेंडू देखील पहिला चेंडू आला निर्धाव. यस, अपुराज गायकवाड पाहतोय आपण मंचावरतून रजा घेत असताना. त्यांना देखील आपण सांगू की अशीच भेटले तर असंच आमच्यावरती सहकारी राहू द्या. लोबर बोल्टा चेंडू कन्वर्ट केलाय, इथं फंबल झालं, एक सिंगल बेगाने केली आहे कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघाले विवेक, इथे दुसरीचा प्रयत्नाला हा नाही 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 म्हणता 2 धावसंख्या कंप्लीट झाली आहे. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 25 या धावसंख्येवरती. 25 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचतीये तब्बल 25 धावसंख्येवरती. इथे लोबर बोल्टा चेंडू कन्वर्ट कव्हर मधून उडवला, डिपेक्षा कव्हरला शत्रुषेक आलेत कफिक, परंतु त्यांना थोडी चुकी झाली आहे काही फॅन्सच्याकडून, आणि तिथे मात्र आलाय चौकार.
या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या चावून मात्र पोहोचली आहे ती तब्बल 30 या धावसंख्येवरती. कबर मधून डिपेक्स्ट्रा कबरला एक चांगला फटका पाहायला मिळाला. तिथं स्वतः अफजल आले तिथे डीप मध्ये चांगल्या पद्धतीची. इथे देखील ऑन साईडला ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. विशेप मध्ये खुर्रम स्वतः तयार आहेत. एक सिंगल बेगाने झाली आहे कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथे 2 धावसंख्या कंप्लीट देखील झाली आहे. 200 मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 32 धावा. धाव पुस्तकावरती पाहतो आपण शेवटचा अंतिम पाहायला गेलं 2 चेंडूचा खेळ शेष असेल. ऑन राईजने बॅटचे लिडिंग एज स्वतः विवेक याने सांगितलं की बॅटचे लिडिंग एज घेतली. स्ट्रक्चर काम चोख बजावलंय. इथे आली विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचली 32 वरती. शेवटचा अंतिम पहिल्या पूर्वार्धाचा शेवटचा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. धीरज आपण पाहतोय. धीरज ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. लास्ट बॉल आपण पाहतोय ऑफ दिस इनिंग. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त होण्यासाठी काहीच शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ शेष आपण पाहतोय. इथे मात्र फिरून घेण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल होईल का कंप्लीट, परंतु ही ते आलाय विकेट. धावसंख्या 32 वरती स्थिरावली. येणारे 18 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असणारी विजयासाठी टीम दामत संघाला.
यस 32 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजे 2 धावसंख्येची पॅनल्टी 34 धावा धावफलकावरती म्हणजे टोटल 35 धावसंख्येची गरज असणारी विजयासाठी टीम दामत संघाला ड्रेस कोड कंपल्सरी नसल्यामुळे ती पॅनल्टी देण्यात आली आहे. थँक्यू अतुलला आम्हाला माहिती करून दिल्याबद्दल, आमच्या देखील लक्षात नव्हतं. सर्वांनी एकत्रित बसू नका शंकरजी कोंडे, आपण कुठे असाल आपण बाजूबाजूला उभे राहा. तुम्ही असे केलं तर कसं होईल. यस हा एक चेंडूवाला बघा बघा चेंडूवाला. बापरे संदेशजी कोंडे साहेब देखील आता पाहू शकाल थोड्या दिवसामध्ये ग्राउंडवरती उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला अफजल आहे, नॉन स्ट्राईक एंडला बबलू, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विवेक. आपण पाहतोय पहिल्या पाबर पहिलं षटक, पहिला चेंडू धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि ह्या चेंडूवरती फलंदाज बीट होत असताना पहिला चेंडू येतोय निर्धाव. इथे देखील फिरून खेळला आहे, एरिया कव्हर भरपूर मोठा आहे, चेस डाऊन होणार नाहीये. इथे चेंडू चालला एक टप्पा अखेरीस, एक टप्पा पण नाहीये. इथं डायरेक्ट ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने श्री गणेशा खातं मात्र खुलं गेलं अफजलने. जवळजवळ 35चा टार्गेट आहे आणि 35 धावसंख्येचा टार्गेट सहजरित्या पार करावं लागेल. आता इथे आला षटकार, हा देखील चेंडू चांगला भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. हा चेंडू आला निर्धाव इथे, निर्धावाच्या साह्याने दाफलक स्थिरावलंय. त्या अवघ्या 6 या अंकावरती 35चं टार्गेट आहे आणि 35 धावसंख्या टार्गेट चेस करायचं आता. लावल्या अपील पंचांकडे, लावल्या अपील पंचांकडे. पंच सांगत असताना स्टेपरित्या फलंदाज कॉपिंग रीतमध्ये उभा आहे. इथे आली सिंगल सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या साबून मात्र पोहोचली 7 या अंकावरती. 28ची अजूनही गरज आहे. फुलटॉस चेंडू आमंत्रण होतं आणि ते आमंत्रण स्वीकारलं बबलूने देखील. इथं ठोकला षटकार. कोणी पकडली कॅच? यस कॅच साठी पारितोषिक होतं पण तो कॅच पकडता आलं नाहीये. 200 रुपयाचा कॅश प्राईज होता एव्हा कॅचला प्रेक्षकांसाठी आपल्या हॉलेंडियरसाठी, परंतु ती कॅच पकडता आली नाहीये. कोण होता? पियुष यांनी मात्र ती झेल सोडली आहे. सुवर्ण संधी होती पियुष यांना, परंतु ते पियुषने कॅच करता आली नाही कॅरी. 13 धाबा फलकावरती. हा देखील बागपुटला बागपुट पंच. इथे आला चेंडू निर्धाव. षटक क्रमांक पहिलं संपलंय. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर 13 धावा फलकावरती. आता इथून 12 चेंडू आणि अजूनही पाहायला गेलं तर 22 धावसंख्येची गरज आहे. 12-22चं समीकरण असेल.
चांगला फटका पाहतो आपण. कबरच्या डोक्यावरून उडवला. डेपेक्स्ट्रा कबरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल वेगाने झाली आहे कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि ही त्या दुसरीच्या प्रयत्नाला तू मैमैस आली आहे आणि ही ते 2 धाबा कंप्लीट देखील झाल्या. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 15 वरती. अतुल आलेत गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र 11 चेंडू 20ची गरज आहे. 11 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. 15 धावा धावफलकावर झाल्या. 13 धावा तुला होत्या. हा देखील आडेबाटीतून प्रहार चढवला आहे. टिप्पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. विवेक एक सिंगल वेगाने झाली आहे कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. फेकी देखील अचूक पाहायला मिळते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 16 वरती. आत्ता मात्र 19ची गरज आहे उर्वरित 10 चेंडू मध्ये. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती कबरला फक्त चेंडू उडवला. एक सिंगल वेगाने झाली कंप्लीट. दुसऱ्या प्रयत्नाला निघालेत. दुसरीच्या प्रयत्नाला फलंदाज पोहोचले देखील. फेकी थोडी खराब होती. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली तब्बल 18 वरती. अजून 17 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 9 चेंडू 17चं समीकरण. फुलटॉस चेंडूला फक्त आणि दिशा दिली बबलूने. ट्राय करायचं होतं या फुलटॉस चेंडूंवरती. बॅटची एंगेज घेतली आहे. 30 सर्कल मध्ये आपण पाहतोय विश्वास ठाणगे होत आहे आणि चांगली फिल्डिंग डाईव्ह फेकत मात्र चेंडू अडवण्यामध्ये यश आलं आहे. एक सिंगलच्या मदतीने 19 धाबा धावफलकावरती. आता 8 चेंडू 16ची गरज आहे. सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल यात काही शंकाच नाहीये. हा देखील स्लॉट मध्ये होता. अक्षरशः फेकून दिला व्यासपीठावरती. सलामी देणारा हा आला अफजलच्या बॅट मधून. देखना माल्टीट षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 25 धावसंख्येवरती. अजूनही 10 धावसंख्येची गरज आहे. लोपर पुटा चेंडू एक सिंगल बेघाने झाली आहे कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने 26 धाबा धावफलकावरती. आता शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. टीम दामत संघाला चला सागाच्यावाडी संघाचा करता इथं उपस्थित झाला आहे त्याचा देखील आपण मनापासून आभार. दुसऱ्या मॅचमध्ये बराचसा लांबून प्रवास केला त्यांनी. भरपूर लांबवर खेळायला गेले होते त्यांनी. एका दिवसामध्ये 2-2 एंट्र्या टाकल्या होत्या. असो काही हरकत नाहीये. एकाच जागीचं मन लावलं, एकाच जागीचं 100% योगदान दिलं तर आपल्याला नेहमी फुल न फुलाची पाकळी मिळते. परंतु एकाच जागी आपल्याला 100% एफर्ट्स देणं गरजेचं असतं. शेवटचे 6 चेंडू आणि बेजासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. 26 धाबा धावफलकावरती लागल्यात. चला स्पीडअप करा. एक मॅच अजून बाकी आहे. वाजलेत टोटल 4 वाजून 21 मिनिटं झालेत. विनंती असेल कृपया चला आपण लगेच स्पीडअप करा. 6 चेंडू
विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. शुभम गोलंदाजी मार्कवर आलेत. पहिला चेंडू बॅकफुट जाऊन बॅकफुट पंच पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्यावरून इथे मात्र क्षेत्ररक्षकांनी केलेली चुकी. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्यामध्ये यश आलं. यस यस 3 धावसंख्या पूर्ण. 3च्या मदतीने टीमची धावसंख्या 7 मात्र पोहोचली आहे तब्बल 29 वरती. आता 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. 5-6ची गरज आहे. यस सागाच्या वाडी संघाचा इथे प्रतिनिधी होता तिथेशी रवी. त्यांनी सांगितलं की नाही आहे काही. चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झाला आहे. 5 चेंडू 6ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर शुभम आपण पाहतोय. फटका फटका इथे फसला होता परंतु ह्याच्यावरती आला मॅच विनिंग फटका. बबलूच्या बॅटमधून ठोकलाय षटकार. चला लगेचच आपण या दामद संघाचा करणार आणि सागाच्या वाडी टीमचा करणार 2 षटकांची मॅच असेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अफजल ठरलेत. सलक्ष पाहायला गेलं यस या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सो नो डाऊट ज्याने टोटल 9 चेंडू खेळला 19 धावसंख्येची इनिंग साकारली 1 षटक टाकत अवघ्या 5 धावा खर्च कर 9 धावा खर्च कर आपल्या संघाला 1 विकेट मिळवून दिला. तो अफजल ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर जनार्दनजी कोंडे साहेबांना विनंती असेल